इझी विक्ट्री होती आज राजस्थान रॉयल्ससाठी. वन साइडेड मॅच जिंकलाय राजस्थान रॉयल आणि त्याचं क्रेडिट तुम्हाला द्यावं लागेल वैभव सूर्यवंशीच्या ताबडतोब बॅटिंगला. क्विकेस्ट 100 झाली असती आज त्याची, थोडक्यात मिस झाली. बढिया एंटरटेनमेंट केलंय त्यांनी. 12 सिक्स मारलेत त्यांनी आणि 5 चौके, म्हणजे बाउंड्रीपेक्षा 6 जास्त आहेत त्याचे. असो, बघून मजा आला. आणि दुसरं क्रेडिट तुम्हाला द्यावं लागेल जोफ्रा आर्चरला. 150च्या स्पीडनी बॉल टाकत होता तो. 3 विकेटा ज्या त्यांनी पॉवर प्लेमध्ये घेतल्या आहेत ना, ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांना पेसनी बीट केलंय. 150च्या स्पीडनी बॉल टाकलाय आणि त्याचं उत्तर सनरायझर्स हैदराबादच्या बॅट्समनकडे नव्हतं. मुळात मला वाटतं जसा स्टार्ट दिला होता वैभव सूर्यवंशीनी, 250-300 रन व्हायला पाहिजे होते. हैदराबादने बऱ्यापैकी कमबॅक केलं तर शेवटच्या 4 ओव्हरमध्ये मला वाटतं फक्त 40 रन दिलेत. बट जसं मी सांगितलं, जोफ्रा आर्चरनी पॉवर प्लेमध्येच विषय संपवला होता. गुजरात टायटन आणि राजस्थान रॉयल यांचा मॅच होईल आता सेकंड क्वालिफायरमध्ये, आणि वैभव सूर्यवंशीला जर आउट करायचं असेल तर मला वाटतं जोफ्रा आर्चरच्या स्पीडनी बॉलिंग टाकावं लागेल. एकतर यॉर्कर फेकावं लागेल 150च्या स्पीडनी, किंवा त्याच सेम स्पीडनी बाउन्सर टाकावं लागेल. तुम्हाला काय वाटतं, वैभव सूर्यवंशीला कसं आउट करता येईल नक्की सांगा.